नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि मी तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 6वीतल्या गणित ह्या विषयातला धडा क्रमांक 3, ज्याचे नाव आहे पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या सुरू करण्याआधी आपल्याला संख्या म्हणजे काय हे आपल्याला कळले पाहिजे किंवा दैनंदिन जीवनात या संख्येचा वापर काय हे समजून घेऊया. सर्वात पहिले आपण आपल्या वर्गाची जेव्हा सुरुवात होते, म्हणजे आपली जेव्हा शाळा सुरू होते, त्यावेळेस पहिले आपण उपस्थित विद्यार्थी आणि अनुपस्थित विद्यार्थी हे पण मोजतो. मोजण्याकरता आपण नेहमी 1, 2, 3, 4 असे मोजत मोजत शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत जातो. याचाच अर्थ काय? आपण मोजण्यासाठी नेहमी संख्यांचा वापर करतो. आता हे झाले मोजमाप. आपल्याला आता आपल्या फळ्यावरती उपस्थित आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्याही लिहायची असते. तेव्हा ती लिहिताना आपण नेहमी संख्यांचीच किंवा संख्येच्याच स्वरूपात आपण लिहितो. म्हणून आपण इथे लिहिले आहे, निसर्गातील वस्तू मोजण्याच्या गरजेतूनच आपण संख्यांचा निर्माण झाला आणि वस्तूंची मोजणी आपण नेहमी संख्यांच्या स्वरूपातच लिहितो. तर आता अशा प्रकारच्या किती संख्या आपल्या दैनंदिन जीवनात उपलब्ध आहेत. तर चला आपण पाहूया किती प्रकारच्या संख्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. तर पहिली येते नैसर्गिक संख्या. आपण वर्गाची उपस्थिती मोजण्याकरता आपण सुरुवात करतो 1, 2, 3, 4 असे मोजत मोजत पुढे जातो. तर जेव्हा ज्या संख्यांची सुरुवात एकापासून होते आणि ती अखंडितरित्या पुढे चालत जाते, अशा संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. तर आपण मोजण्यासाठी वापरलेल्या 1, 2, 3, 4 आणि पुढे अगणित किंवा अखंडित अशा संख्या, या संख्यांना मोज संख्या म्हणतात आणि ह्याच मोज संख्यांना आपण नैसर्गिक संख्याही असे म्हणतो. आता अगणित म्हणजे कुठले? तर आपण समजा रात्रीच्या वेळेस आकाशातील चांदण्या मोजण्यास गेलो किंवा समुद्रावरील वाळूचे कण समजा आपण मोजायला गेलो, तर हे सगळे असंख्य असतात. तर अशाच असंख्य संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नैसर्गिक संख्या या अशा प्रकारे आपण लिहितो. आता दुसरा संख्येचा प्रकार म्हणजे पूर्ण संख्या. आता संख्या पूर्ण कधी होते? जेव्हा तिची सुरुवात शून्यापासून होते. म्हणजेच शून्य आणि सर्व नैसर्गिक संख्या मिळून तयार झालेल्या संख्या समूहास आपण पूर्ण संख्या असे म्हणतो. तर तुम्ही पाहू शकता, इथून पुढे आपले सगळे नैसर्गिक संख्या आहे, पण त्याआधी जर आपण शून्य लिहिला तर ह्या संख्या समूहाला आपण काय म्हणू? पूर्ण संख्या. आता तिसरी येते ती ऋण संख्या आणि धन संख्या. ऋण संख्या म्हणजे शून्यापेक्षा सगळ्यात लहान किंवा शून्याच्या पेक्षा लहान सर्व संख्यांना आपण ऋण संख्या म्हणतो आणि शून्यापेक्षा मोठ्या संख्यांना आपण नेहमी धनसंख्या म्हणतो. पण एक लक्षात ठेवा, जेव्हाही शून्यापेक्षा लहान कुठली संख्या येते त्यासमोर आपण नेहमी वजाबाकीचे चिन्ह असे लिहितो. म्हणजेच नेहमीच्या संख्येमागे वजाबाकीचे हे चिन्ह दिले की ती संख्या शून्यापेक्षा लहान होते आणि अशा संख्येला आपण काय म्हणतो? ऋण संख्या. आता शून्याखालच्या संख्येची मांडणी आपल्याला करायची असेल तर आपण कसे लिहितो? तर -1, -2, -3 आणि असे पुढे पर्यंत. आता धनसंख्येचा वापर किंवा धनसंख्या कशा लिहिल्या जातात? तर शून्यापेक्षा वरच्या संख्या म्हणजे मोठ्या संख्या, म्हणजेच कोण? 1, 2, 3, 4 किंवा +1, +2, +3 असे लिहिले तरी चालते. अशा सर्व वाढत जाणाऱ्या संख्यांना आपण धनसंख्या म्हणतो. या लिहिलेल्या सगळ्या व्याख्या आपल्याला खूप गरजेच्या आहेत, कारण परीक्षेमध्ये यांचाच आपल्यावरती प्रश्न येतात. त्यानंतर ते पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? तर धनसंख्या, शून्य आणि ऋण संख्या या सर्वांचा मिळून जो समूह बनतो, संख्या समूह बनतो, त्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो. तर इथे पाहू शकता, धनसंख्या, शून्य व ऋण संख्या मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो त्यालाच आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या समूह. आता समजा आपल्याला संख्या रेषेवरती ह्या पूर्णांक संख्या दाखवायची असेल तर कशा दाखवू? तर आपण एक काम करू, आपण एक रेष मारून घेऊ. त्यावरती रेष आखल्यानंतर त्यावरती एक समांतर किंवा एक विशिष्ट अंतरावरती तिथे एक संख्या लिहून घेऊ. जितके अंतर इथे उजव्या बाजूस आहे तितकेच अंतर डाव्या बाजूस ठेवून बरोबर या संख्या आपण इथे मांडल्या. तर आपण इथे पाहिले तर शून्यापेक्षा मोठ्या संख्येना सगळ्यांना धनसंख्या म्हणतो, तर शून्यापेक्षा लहान संख्येना आपण नेहमी ऋण संख्या म्हणतो. ऋण संख्येसमोर नेहमी वजाबाकी चिन्ह असते, तसेच धनसंख्येसमोर अधिकचे चिन्ह दिले जाते. आणि या शून्यालाच आपण काय म्हणतो? आरंभ बिंदू. तर इथे पाहू शकता, संख्या रेषेवर ज्या बिंदूशी शून्य ही संख्या दाखवली जाते
त्या बिंदूला आपण काय म्हणतो? आरंभ बिंदू. शून्याच्या उजवीकडे व डावीकडे समान अंतरावर काही बिंदू दर्शवले आहे. तर या उजवीकडील बिंदूंना आपण धनसंख्या आणि डावीकडील बिंदूंना आपण ऋण संख्या असे मानतो. तर चला, हा झाला आपला धडा, धड्यातला एक भाग. आता याच्यावरती असलेले प्रश्न म्हणजे सराव संचाचा आपण अभ्यास करूया. त्याआधी आपल्याला एक उदाहरण पाहू, कारण आपल्याला कळले पाहिजे संख्या रेषेवरती संख्या कशा मांडल्या जातात किंवा पूर्णांक संख्या कशा मांडल्या जातात. तर इथे प्रश्न दिलाय, संख्या रेषेवरती -7 व +8 या संख्या दाखवा. आपल्याला माहितीये ज्या संख्येसमोर वजाबाकीचे चिन्ह येते हे नेहमी ऋण संख्या असते आणि ऋण संख्या नेहमी शून्याच्या डाव्या बाजूस येते. तसेच ज्या संख्येसमोर अधिकचे चिन्ह असते किंवा जी संख्या शून्यापेक्षा मोठी येते ती संख्या नेहमी धनसंख्या असते आणि ती धनसंख्या शून्याच्या उजव्या बाजूस काढली जाते किंवा उजव्या बाजूस मांडली जाते. तर आपण पहिले एक काम करू, पुन्हा एक रेष आपण आखून घेऊ, त्यावरती समांतर सेम अंतरावरती दोन्ही बाजूस आपण बिंदू ठेवूया. तर तुम्ही पाहू शकता डाव्या बाजूला जितक्या अंतरावरती -1 लिहिले आहे तेवढ्याच अंतरावरती +1 सुद्धा उजव्या बाजूस ठेवला आहे. तर ह्या सर्वांमध्ये अंतर समान असले पाहिजे. आता आपण पाहू, 0 हा आपला आरंभ बिंदू झाला, तर -7 ही ऋण संख्या झाली आणि ऋण संख्या नेहमी शून्याच्या डाव्या बाजूस येते आणि +8 ही नेहमी शून्याच्या उजव्या बाजूस येते. तर आपण जिथे -7 आणि +8 येते त्यावरती एक छोटासा टिपका किंवा बिंदू आपण काढूया आणि अशा प्रकारे आपण पूर्णांक संख्या रेषेवरती दाखवतो. तर आतापर्यंत झालेल्या पूर्ण धड्याचा आपण अभ्यास करा आणि यापुढे आपण सराव संचाला सुरुवात करूया. तर चला, सराव संच 4. पहिला प्रश्न काय दिलाय तो पहा. खालील संख्यांचे ऋण संख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा आणि ह्या अशा संख्या सर्व दिलेल्या आहेत. तुम्ही वाचू शकता, -, किंवा -5, +4, -2, 7, +26, -49, -37, 19, -25, +8, 5, -4, -12 आणि 27 अशा सर्व संख्या दिल्या आहेत. या संख्यांचे आपल्याला वर्गीकरण करायचे आहेत. कशात? ऋणसंख्या आणि धनसंख्यामध्ये. आपल्याला माहिती आहे ऋणसंख्या म्हणजे ज्या संख्येसमोर वजाबाकी चिन्ह आहे त्या सर्व ऋण संख्या आल्या आणि ज्या संख्येसमोर अधिकचे चिन्ह किंवा ज्या संख्या शून्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांना आपण धनसंख्या असे लिहितो. आता धनसंख्येसमोर अधिकचे चिन्ह नसले तरी चालते, ती धनसंख्या नेहमी किंवा ती संख्या नेहमी धनसंख्याच मोजली जाते. परंतु ऋणसंख्येसमोर वजाबाकी चिन्ह असणे आवश्यक आहे, कारण तीच त्याची ओळख आहे. तर चला, इथे मी वर्गीकरण लिहिले आहे. तुम्ही पाहू शकता ज्या संख्येसमोर वजाबाकीचे चिन्ह आहे त्या सर्व ऋण संख्या झाल्या आणि उरलेल्या सर्व आपल्या धनसंख्या झाल्या. आता आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न. आता हे पाहू शकता प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय, खाली काही शहरांचे तापमान दिले आहे, चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा. इथे पाहू शकता काही आपल्या देशातले काही स्थान किंवा काही शहरांची नावे आहेत, त्याच्याच खाली त्याचे तापमान सुद्धा लिहिले आहे. तर तुम्ही पाहू शकता शिमलाचे तापमान 0° किंवा 0° वेळेस खाली 7° किंवा 7°C असते. लेह मध्ये 0च्या खाली 12°C असते. दिल्लीमध्ये 0च्या वर 22° असते. 22° म्हणा किंवा 22°C असे असते. सेल्सिअस, सी म्हणजे सेल्सिअस, हे तापमानाचं एक युनिट आहे किंवा तापमान याच्यातच मोजले जाते. आणि त्यानंतर येते नागपूर. नागपूरचे तापमान 0° वरती 31°C पर्यंत मोजले जाते. आता या सर्वांना आपल्याला लिहायचे आहे, परंतु चिन्हाचा वापर करून. तर आपल्याला माहिती आहे शून्यापेक्षा लहान संख्या जेव्हा येते, शून्याच्या खाली म्हणजे शून्यापेक्षा लहान, जेव्हा कुठलीही संख्या शून्याच्या लहान येते तर तिला आपण ऋण संख्या असे म्हणतो. मग ऋण संख्या दाखवताना आपण नेहमी त्याच्या समोर वजाबाकीचे चिन्ह असे लिहितो. तर इथे दोन्ही मध्ये पाहू शकता सिमला आणि लेह या दोन ठिकाणामध्ये दोघांचे तापमान 0च्या खाली आहे, म्हणजेच याला आपण -7 आणि -12 लिहू शकतो. तसेच दिल्ली आणि नागपूर इथे 0च्या वरती 22°C आणि 31°C असे तापमान आहे आणि हे 0च्या वरती आहे, म्हणजे ह्या झाल्या धनसंख्या. तर आपण 22°C लिहायच्या आधी
आणि 31 अंश लिहायच्या आधी आपण त्याच्या पुढे एक अधिकचे चिन्ह लिहू. तर हे पहा आपले उत्तर. तर अशा प्रकारे आपण यांची मांडणी करतो. आपल्याला प्रश्नामध्ये तेच दिले आहे की शहराचं तापमान आपल्या चिन्हांचा वापर करून लिहायचे आहे. आता चला या पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न, खालील उदाहरणातील संख्या चिन्हांचा उपयोग करून लिहा. तर पहिला प्रश्न काय, एक पाणबुडी समुद्री सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवरती आहे. जर समुद्र सपाटीला आपण 0 असे मोजले तर समुद्र सपाटीपेक्षा खाली किंवा खोलवर म्हणजे 512 मीटर शून्यापेक्षा खाली आहे. आता शून्यापेक्षा जेव्हा कुठलीही उंची खाली येते तेव्हा हे 512 मीटर समोर आपल्याला ऋण संख्याशी मोजून तिथे वजाबाकी चिन्ह लिहावे लागते. प्रश्न नीट समजून काय लिहिले आहे, आपल्याला पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवरती आहे. म्हणजेच समुद्र सपाटीला जर आपण 0 असे मोजले तर त्या शून्यापेक्षा खाली किंवा खोलवर 512 मीटर आहे. तर आपण याला पुन्हा लिहूया, परंतु 512 मीटर समोर आपल्याला ऋण संख्या असल्यामुळे वजाबाकी चिन्ह आपल्याला लिहावे लागेल. आपण पाहू शकता एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून मायनस किंवा वजा 512 मीटर अंतरावर खोलीवरती आहे. कारण समुद्र सपाटीपासून खाली आहे त्यामुळे आपण तिला वजाबाकी चिन्ह ठेवू. समुद्र सपाटीपासून वरती जर असती तर आपण अधिक 512 आपण लिहिले असते. आता दुसरा प्रश्न बघू. आता प्रश्न क्रमांक दुसरा, हिमालयातील सर्वात उंच शिखर समुद्र सपाटीपासून 8848 मीटर इतकी आहे. आता तुम्ही पाहू शकता समुद्र सपाटीपासून उंच म्हणजे समुद्र सपाटीला जर आपण 0 असे मोजले तर त्या शून्यापेक्षाही उंच म्हणजे शून्याच्या वरती 8848 मीटर इतकी उंची आहे. तर याला जेव्हा आपण लिहायला गेलो तर आपल्याला माहिती आहे शून्यापेक्षा मोठी संख्येला आपण धनसंख्या म्हणतो आणि त्यासमोर अधिकचे चिन्ह वापरतो. तर अशा प्रकारे आपण त्याचे उत्तर लिहितो. हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून अधिक 8848 मीटर इतकी आहे. तर तुम्हाला नेहमी उत्तर लिहिताना धनसंख्या जर असेल तर त्यापुढे अधिकचे चिन्ह आणि ऋण संख्या असेल त्यापुढे वजाबाकी चिन्ह लिहावे लागते. परंतु ते ओळखणार कसे तर आपल्याला दिलेल्या प्रश्नातूनच त्याचं उत्तर आपल्याला कळून जाते. आता प्रश्न क्रमांक तिसरा, जमिनीपासून 120 मीटर अंतरावरती उडणारा पतंग. आता इथे पहा जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. आता पतंग हा नेहमी जमिनीपासून वरतीच उडतो, जमिनी खाली तर उडत नाही. तर जमिनीला जर आपण 0 असे मोजले तर शून्याच्या वरती 120 मीटर म्हणजे शून्यापेक्षा हा 120 मीटर हा उंच झाला किंवा मोठा झाला. तर आपण लिहिताना कसे लिहू, जमिनीपासून अधिक 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. कारण आपल्याला माहिती आहे पतंग हा नेहमी जमिनीपेक्षा वरतीच उडतो. आता चौथा, भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे. आता जमिनी खाली जर म्हटले तर जमिनीला जर आपण 0 असे मोजले तर जमिनीच्या खाली म्हणजे शून्यापेक्षा खाली याचा अर्थ काय, हा 2 मीटर जो नंबर किंवा जी संख्या आपल्याला लिहिली आहे ती खरं तर शून्यापेक्षा छोटी आहे. आणि जेव्हा ही संख्या शून्यापेक्षा छोटी येते त्यावेळेस आपण तिला ऋण संख्या असे म्हणतो. तर इथे पाहू शकता भुयार ही जमिनीखाली वजा 2 मीटर खोल आहे. तर अशा प्रकारे आपण या उत्तराची मांडणी करतो. तर आज आपण काय शिकलो, तर आज आपण संख्याचा वापर कसा केला जातो आणि संख्यांचे वेगवेगळे प्रकार काय ते आपण पाहिले. आणि त्यानंतर या संख्या रेषेवर कशा लिहिल्या जातात हे पाहिले. नंतर आपण अभ्यास केला की सराव संचाचा, त्यामध्ये पूर्णांक संख्या किंवा धनसंख्या ऋण संख्या कशा लिहितात हे आपण पाहिले. आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग या धड्याचा आपण पाहूया. धन्यवाद.